आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा नाराज आहेत का, असा आता प्रश्न विचारला जातोय. कारण आज विधिमंडळाच्या कामकाजाला ते उपस्थित नव्हते. नागपूरमध्येच असल्याची माहिती त्यांनी दिली, मात्र कामकाजाला ते उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा नाराज असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तर एकीकडे आपण बघतोय की मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक नेते हे नाराज झालेत आणि त्यापैकीच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा नाराज आहेत का, अशी चर्चा सध्या होताना दिसते. आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, मात्र सुधीर मुनगंटीवार हे नागपूरमध्येच असल्याची माहिती मिळते. नागपूरमध्ये असूनही ते आज विधिमंडळाच्या कामकाजासाठी गैरहजर राहिले आणि त्यामुळे हा सवाल विचारला जातोय. रजत वशिष्ठ आपल्याला अपडेट्स देतात. रजत, सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपदी घेण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये ते भाजपचे ज्येष्ठ नेते असूनही त्यांचं नाव काल समाविष्ट नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तर नाराजी होती, मात्र सुधीर मुनगंटीवार यांची काय भूमिका आहे हे आज सकाळपर्यंत स्पष्ट नव्हतं. मात्र आज सकाळपासून सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते विधिमंडळात पोहोचले नाहीये अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून स्पष्ट दिसून येत आहे की सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते नाराज आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना एबीपी माझाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी थेट संपर्क होऊ शकलेला नाही. मात्र त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात येत आहे की ते मीटिंग मध्ये आहेत. मात्र विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना ते या अर्थी विधिमंडळात नाही पोहोचलेले आहेत. ते कुठेतरी आपल्या अनुपस्थितीने एक नाराजी दर्शवत आहे, असाच त्याचा राजकीय अर्थ सध्या तरी काढता येईल. अगदी रजत, आपण प्रतीक्षा करूया आता मुनगंटीवार यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नाराज आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आज विधिमंडळाच्या कामकाजाच्या वेळेला सुद्धा ते उपस्थित नव्हते आणि त्यामुळे आता ही कुजबूज होताना दिसते. नागपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार असल्याचं कळतंय, मात्र एबीपी माझानं त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला, मात्र ते मीटिंगमध्ये असल्याचं सांगितलं गेलंय. त्यामुळे प्रतीक्षा आहे की त्यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते. ते नागपूरमध्येच आहेत, मात्र आज ते हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाजाला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळे अर्थातच चर्चांना उधाण आलेलं आहे. कालच फडणवीस सरकारच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडलाय आणि यामध्ये अनेक नवे चेहरे आपल्याला दिसतायत, मात्र अनेक जुन्या चेहऱ्यांना डावललं गेलं अशी ही चर्चा होतीये. आणि त्यापैकीच माजी मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांचं नाव सध्या पुढे येताना दिसत होतं. त्यांना मंत्रिपद मिळालेलं नाहीये. तर स्वतः सुधीर मुनगंटीवार आपल्या सोबत आहे. तो सुधीरजी, अशी सध्या चर्चा होतीये, आजच्या कामकाजाला तुम्ही उपस्थित राहिला नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा नाराज झाले आहात का? मी नाराज कधीच असू शकत नाही. पक्षाने जो आदेश दिला, जी जबाबदारी दिली, त्याचं पालन करणं हे मी आजपर्यंत करत आलो. मला जेव्हा जेव्हा जी जबाबदारी दिली त्याचं पालन करेन. पण आज काही विधानसभेत कामकाज नव्हतं. मी साधारणतः कामकाज नसल्याने काही येण्याचं कारण नाहीये आणि मला याची जाणीव आहे की मी जर तिथं आलो तर कारण नसताना अनेक जण अनेक प्रश्न विचारतील. मग त्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या ऐवजी म्हणून सर्वार्थ साधनं, शांत राहणं, श्रद्धा सबुरी ठेवणं आणि संघटनेच्या नवीन आदेशाची वाट पाहते. हो सुधीरजी, मात्र तुम्ही जरी उपस्थित राहिला नाहीत आणि तुम्ही जरी मीडियाने तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील ते टाळले असले तरी तुम्ही अनुपस्थित राहिलात, याची सुद्धा आता चर्चा होतीये. तुम्ही नाराज आहात असं बोललं जात आहे. नाही, मी नाराज कशाला राहील. तुम्हाला माहिती आहे की मला मागच्या वेळी खाते देताना सांस्कृतिक वगैरे अशी खाती दिली. मी जीव लावून काम केलं. माझं काम मी जीव लावून करतो आणि तीच सवय राहील. तुम्ही विधानसभेत सुद्धा मी जनतेचे प्रश्न, मंत्री होतो, कॅबिनेटमध्ये प्रश्न मांडलेत, आता विधानसभेत मांडीन. पण मी नाराज नाहीये. मी मागे 15 वर्ष विरोधात होतो, सत्तेत थोडी होतो आम्ही. आणि शेवटी निष्ठेने काम करणं हे माझं कर्तव्य आहे आणि आजपर्यंत मी निष्ठेने काम केलं. या पक्षाने मलाही प्रेम दिलं, मीही पक्षासाठी जीव ओतून काम केलं. सुधीरजी, मात्र ज्या वेळेला शपथविधी होता त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांनाच फोन गेले की तुम्हाला शपथविधीसाठी उपस्थित राहायचंय.
तुम्हाला यंदाच्या वेळेला मंत्रिपद दिलं जाणार नाही याविषयी तुमच्याशी कोणी बोललं होतं का? चर्चा झालेली होती का? आणि यानंतर हा निर्णय झालाय का? नाही, मला देणार नाही असं नाही सांगितलं, मला देणार आहे असंच सांगितलं. बरं, म्हणजे आधी देणार आहे असं सांगितल्याच्या नंतर तुम्हाला फोनच आला नाही असं झालंय का? मला देणार, तुम्हाला मंत्रिपदात घेतलं जाईल असंच सांगितलं होतं. मला असं कधीच म्हटलं नाही की तुम्हाला मंत्रिपदावर घेणार नाही, असं कधी नाही म्हटलं. अगदी म्हणून आता नवीन जबाबदारीची वाट पाहणे. अगदी. सुधीरजी, आमचे प्रतिनिधी रजत आपल्या सोबत आहेत, ते तुमच्याशी बोलतायत. रजत. सुधीर भाऊ, आज आपण विधिमंडळात पोहोचले नाही, तर त्यामुळे असं म्हटलं जात आहे की सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते नाराज आहे. कारण सुधीर मुनगंटीवार नेहमीच हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अगदी सुरुवातीला येणारे जे विदर्भातील नेते असतात त्यापैकी एक असतात. मात्र आज सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित आहे, त्यामुळे चर्चांना पेव फुटत आहे. तुम्हालाही माहिती आहे रजतजी, आज काही सभागृहाचं काम नाही आहे. मंत्री असतो तर मंत्री म्हणून मंत्रालयीन काम असतं, मंत्रालयीन फाईल्स असतात, तारांकित प्रश्न त्याचं ब्रीफिंग असतं, किंवा तारांकित प्रश्न जरी या अधिवेशनात नसेल तरी विविध ज्या चर्चा होतील किंवा अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा होते तेव्हा आपण विभागाचं ब्रीफिंग घेतो. आता काम काय नाही, माझे तारांकित प्रश्न मी टाकू शकलो नाही कारण तारांकित प्रश्न या अधिवेशनात नाही. साधारणतः अधिवेशनाच्या कामकाजात मग जेव्हा काही भाग घ्यायचा तो पुढच्या अधिवेशनापासून घेईल आणि साधारणतः या अधिवेशनात औचित्य मांडता येईल तेवढे औचित्य मांडणे. जनतेचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी माझी आहे, कारण जनतेने मग निवडून दिलं. 95 पासून मी निवडून येतो आहे, तर मला जनतेचे प्रश्न मांडावेच लागते शेवटी. पण सुधीर भाऊ, हे नेमकं का असं घडलंय? म्हणजे सुधीर भाऊंना पहिले लोकसभेची उमेदवारी देण्यात आली, त्याच्यानंतर विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि तुम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकून आले, त्यामुळे अपेक्षा होती की यंदा सुधीर भाऊ पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात असतील. नेमकं का झालंय? काय तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून वाटतंय की असं का घडलं? नाही, मला याचं उत्तर नाही देता येणार. उत्तर तर त्यांनी द्यायचं असतं ज्यांनी मंत्रिमंडळाचा फोन मला केला नाही. मला कसं माहित राहील? मी कालपासून त्याच विचारात आहे की शेवटी न देण्याचं काय कारण, तेवढं समजलं तर मलाही दुरुस्त करता येईल. सुधीर भाऊ, भाजप एक परिवार आहे, संघटन आहे, त्यामुळे हे नेमकं संघटनेचा निर्णय आहे, पक्षाचा निर्णय, की यामागे कोणी एक व्यक्ती आहे ज्यामुळे आज सुधीर मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाहीत? हे मला नाही सांगता येणार, कारण मला असं कधी वाटलंही नाही आणि मला कोणी जाणीवही करून दिली नाही. त्यामुळे यावर काही मत व्यक्त करणं, मला वाटतं की मी फक्त संघटनेवर विश्वास ठेवणारा माणूस आहे, कार्यकर्ता आहे. आणि मला स्वर्गीय प्रमोद महाजनांचं वाक्य खूप आवडायचं की पावगा पावगावर मनाविरुद्ध घडत असतानाही जो काम पुढे नेतो तोच खरा कार्यकर्ता. मी ते वाक्य आयुष्यभर जपून ठेवलं आहे. सुधीर भाऊ, याबद्दल जेव्हापासून तुम्हाला लक्षात आला की तुम्हाला मंत्रिपद मिळत नाहीये, तुमचं महाराष्ट्र भाजपमध्ये काही नेत्यांशी किंवा दिल्लीमध्येही अगदी श्रेष्ठींपर्यंत तुमचा थेट संपर्क असतो, तुमचं कोणाशी बोलणं झालं आहे का या संदर्भात? नाही, माझं देवेंद्रजीशी बोलणं व्हायचं, बावनकुळे साहेबांशी बोलणं व्हायचं, त्यांनी कधी जाणवू नाही दिलं असं होणार. तुम्ही खूप मात्र त्यांच्या बोलण्यातून जाणवलं नाही. म्हणजे कालपर्यंत तुम्हाला असं वाटत होता की तुम्ही पण तुमच्या वरिष्ठतेच्या अनुषंगाने मंत्री होत आहात? नाही, मला सांगण्यात आलं होतं नाव पाठवलं आहे म्हणून. दरम्यान दिल्लीला जाऊन आले, एकदा चंद्रपूर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा या संदर्भात तुम्ही गेले होते आणि निवडणुकीनंतरही तुम्ही दिल्लीला जाऊन आले. कुठेतरी तेव्हा काही असं घडलं आहे का आणि त्या अनुषंगानेच हे सगळे घडामोड किंवा ते परिणाम आता समोर येत आहेत का? नाही, चंद्रपूरच्या संदर्भामध्ये तर हा प्रश्नच उपस्थित होत नाही, कारण चंद्रपूरच्या संदर्भामध्ये एक नेता म्हणून कार्यकर्त्याचं मत घेऊन जाणं हे तर एखाद्या पक्षात वाईट कसं असू शकतं? हे तर वाईट असू शकत नाही. शेवटी असं मत अनेक जण आपापल्या मतदारसंघात जिल्ह्यात मत व्यक्त करतात. मला वाटतं की असं मत व्यक्त करण्याचा कोणालाही कदापिही राग असण्याचं काही कारण नाही.
सुधीर भाऊ, तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे जे प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी तुमचं सातत्याने बोलणं होत होतं. तुम्ही हेही म्हणताय की तुम्हाला तुमचं नाव पाठवलंय असं सांगितलंय. नेमकं तुम्हाला कोणी हे म्हटलं होतं की तुमचं नाव पाठवण्यात आलंय मंत्रिपदासाठी? नाही तर मला दोन्ही नेत्यांनी सांगितलं होतं ना. दोन्ही नेत्यांनी सांगितलं, त्यामुळे प्रश्नच उपस्थित होत नाही. सुधीर मुनगंटीवारांचं आता पुढचं राजकीय निर्णय किंवा राजकीय पाऊल काय असणार? तुम्ही आमदार आहात, तुम्ही लोकांच्या प्रश्नासाठी विधिमंडळात लढा देणार हे तुम्ही म्हणतायत, सांगतायत. मात्र राजकीय दृष्टिकोनातून पुढची दिशा सुधीर मुनगंटीवारांची काय असणार आहे? नाही, राजकीय दिशा काय, जीना यहा मरना यहा. अरे याच्यात काय विषय आहे? काय भारतीय जनता पार्टी ही या जन्मात तर सुटणार नाहीच, पण पुढच्या जन्मातही भारतीय जनता पार्टीचा देशभक्तीचा झेंडा हाती घेऊन काम करणं हे माझं कर्तव्य आहे. सुधीर भाऊ, अखेरचा प्रश्न, केंद्रातील जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याकडून काही, जसं प्रदेश भाजपकडून नाव पाठवण्यात आला, प्रदेशातील नेतृत्वाने तुमचं नाव पाठवलं, तुम्हाला सांगण्यात आलं असं तुम्ही म्हणताय, तर त्या गोष्टीला जर आपण खरं मानलं तर केंद्रीय नेतृत्वाच्या लेवलवर कुठंतरी नाव घेण्यात आलेलं नाही किंवा तिथे काही नाराजी होती? नाही, तिथं नाराजी असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या मनात काहीतरी दुसरी जबाबदारी देण्याचा विचार असू शकतो. शेवटी हा पक्ष परिवार आहे. नाराजी काही कोणाची तिकीट कापून व्यक्त केली जात नाही. नाराजी व्यक्त करायची असेल तर त्याला बोलवून सांगितलं जाईल की तुमच्याबद्दल आमचं हे मत आहे. असं कोणाची मंत्रिपदावरून जर नाव न देता नाराजी थोडी व्यक्त केली जाते. पक्षाला असं वाटलं की इथं काहीतरी अडचण आहे तर ते बोलवून सांगतील. त्यांच्या मनात दुसरी काही भावना असू शकते. सुधीर भाऊ, हे मंत्रिपदासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. तुम्हाला प्रदेश पातळीवर केव्हा सांगण्यात आलेलं होतं? अगदी म्हणजे जेव्हा नाव पाठवण्याची जी प्रक्रिया 2-3 दिवसापूर्वी घडली तेव्हाच सांगण्यात आलेलं होतं की सुधीर मुनगंटीवार यांचंही नाव मंत्रिपदाच्या यादीमध्ये आहे, की काही दिवसांपूर्वी हे घडलं? तर आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ हे सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत संवाद साधत होते. तुमच्या दोघांचेही आभार. आणि बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक बघत रहा.